नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ॲनालिसिस इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव सागर आणि आज आपण बघणार आहोत ते टेक्निकल इंडिकेटर्स. हा भाग आहे तो छोटासा, पण टेक्निकल इंडिकेटर्स काय असतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आपण एक करून इंडिकेटर्स यूज करायला मेजर सगळे इंडिकेटर्स कव्हर करू आणि जेव्हा ते इंडिकेटर्स सगळे कव्हर होतील त्याच्यानंतर मी कंप्लीट ट्रेडिंग सिस्टम दाखवणार आहे, म्हणजे की कॅन्डलस्टिक्स, व्हॉल्यूम, टेक्निकल इंडिकेटर्स ह्याचं कॉम्बिनेशन प्लस रिस्क मॅनेजमेंट कशी करायची हे सगळं मिळून जेव्हा आपण ट्रेडिंग डिसिजन्स घेतो त्यावेळी आपला सक्सेस रेशो कसा वाढेल. पण ते फ्युचर भागांमध्ये आज आपण फोकस करणार आहोत ते टेक्निकल इंडिकेटर्सवर. याच्या पूर्वीचे आपण भाग बनवले, 11 पार्ट बनवले. 11 पार्टमध्ये आतापर्यंत आपण फोकस्ड होतो की टेक्निकलमध्ये कॅन्डलस्टिक्स काय आहेत, कॅन्डलस्टिक्समध्ये प्राइस ॲक्शन कशी होते, त्या प्राइस ॲक्शनमुळे आपण ट्रेडिंग डिसिजन्स कसे घेऊ शकतो. पण जसं जसं प्राइस ॲक्शन्स होतात त्याच्याबरोबर एक सपोर्ट किंवा एक ॲडिशन म्हणून आपण टेक्निकल इंडिकेटर्स पण वापरायला हवेत, प्लस व्हॉल्यूम ॲनालिसिस पण करायला हवा. कारण तुम्हाला अगर कंप्लीट ट्रेडिंग सिस्टम पाहिजे तर फक्त कॅन्डलस्टिक्स बघून डिसिजन्स घेता येतात. येस, अगर तुम्ही म्हणाल तर आजकाल ट्रेंड पण चालू आहे की खूपशे लोक हा प्रचार करतात की ओनली कॅन्डलस्टिक किंवा ओनली प्राइस ॲक्शन्स, त्याच्यावर खूप सारे पुस्तकं पण निघाली आहेत. पण हा तुमचा चॉईस आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला फक्त प्राइस ॲक्शन करून करायचं आहे. येस, आम्ही पूर्ण सगळ्या कोर्समध्ये 11 पार्ट्स बघितले, दॅट इज सफिशियंट टू टेक डिसिजन्स. बट माझं असं पर्सनल मत आहे की अगर आपण दोन्ही तिन्ही कॉम्बिनेशन केले तर आपल्याला ट्रेडिंग डिसिजन्स घ्यायला थोडंसं अजून कम्फर्टेबल होतं, थोडंसं ट्रेडिंग डिसिजन्स अजून करेक्टनेस वाढतं आणि आपले जे पण ट्रेडिंग डिसिजन्स आहेत ते इंडिकेटर्स तुम्हाला कव्हर करतं. प्रत्येक वेळी मी सांगतो ट्रेंड इज युअर फ्रेंड, आणि हा जो ट्रेंड आहे बेसिकली इंडिकेटर्स म्हणजे काय की तुम्हाला जे एक फॉर्म्युला असतो आणि तो फॉर्म्युला त्या ट्रेंडच्या त्या इंडिकेटर्सच्या ह्याच्यावर आपण ते कॅल्क्युलेट्स करतो आणि ते एक फिगर अराईव्ह होते आणि त्याचा तो चार्टवर आपण ते जो ग्राफ आहे तो प्लॉट करतो. पुढे डिटेलमध्ये बघू, पण त्याच्यापूर्वी एक छोटंसं अपील की अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. याच्या पूर्वीचे भाग बघा, म्हणजे तुम्हाला हा सगळा जो ट्रेडिंग टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे तो डिटेलमध्ये समजून घेता येईल आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला लर्निंग अप्रोच मिळेल. सगळे बेसिकपासून आपण सुरू केलं आहे आणि टेक्निकल अनालिसिसचा कंप्लीट पूर्ण कोर्स इथे अवेलेबल होणार आहे. तर सबस्क्राईब करा चॅनल, त्याच्यामुळे ह्याच्या पुढचे व्हिडिओज पण तुम्हाला वेळेवर मिळतील. येस, व्हिडिओ काही दिवसांनी आला आहे, काही महिन्यांनी ॲक्च्युली, बिकॉज काही टेक्निकल इश्यूज होते. पण आता एक रेग्युलरली तुम्हाला ह्याचे व्हिडिओज मिळतील. ऑप्शन ट्रेडिंगचा पण कोर्स आहे, तो लवकरच आम्ही कंप्लीट करणार आहे, तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि याच्याबरोबरच आमचे ॲडिशनल चॅनल्स आहेत, ते लिंकमध्ये आम्ही डिटेल दिले आहेत, त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता, तिथे जॉईन करू शकता. टेक्निकल किंवा टेलिग्राम चॅनलवर जॉईन करू शकता. फेसबुक चॅनल आहे, फेसबुकवर तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून आमचे जे फ्री वेबिनार्स असतात त्याचे रेग्युलर तुम्हाला अपडेट मिळत राहतील. तर आपण आता बघू की मार्केट इंडिकेटर्स काय आहेत, टेक्निकल इंडिकेटर्स काय आहेत. टेक्निकल इंडिकेटर्स किंवा मार्केट इंडिकेटर्स हे दोन्ही सेम आहेत. पण आता ते इंडिकेटर्स काय आहेत. एखादा आपण अगर तुम्ही आता इथे बघाल तर एखादा आपण चार्ट जो आहे, चार्टवर आपण हे प्लॉट करतो, ही ब्ल्यू लाईन दिसते. तर ते आहेत ना, आपण एक सिक्वेन्स असतो डेटा पॉईंट्सचा, जो हिस्टॉरिकल डेटा पॉईंट्स असतात. आणि तो डेटा पॉईंट्स कुठले, हाय, लो, ओपन, क्लोज आणि व्हॉल्यूम, हे सगळे कॉम्बिनेशन मिळून आपण एक फॉर्म्युला लावतो त्याचा, आणि त्या फॉर्म्युल्याच्या हिशोबाने ते आपल्याला एक डेटा पॉईंट मिळतो, प्राइस डेटा मिळतो. आणि ते मग त्या पिरियडच्या हिशोबाने, जो पिरियड आपण सिलेक्ट केलेला असतो, अगर तुम्ही इथे बघाल तर मी ॲक्सिस बँकवर मूव्हिंग एव्हरेज हे केलं आहे आणि क्लोजचा मूव्हिंग एव्हरेज हे इथे बघा ॲरोच्या इथे. तर इथे मूव्हिंग एव्हरेज आहे 9 पिरियड्सचा, 9 कॅन्डल्सचा मूव्हिंग एव्हरेज किंवा 9 डेचा मूव्हिंग एव्हरेज आपण पकडलेला आहे. आणि त्या हिशोबाने ते मागच्या 9 दिवसाचं कॅल्क्युलेशन करून हा जो ब्ल्यू तुम्हाला ही ट्रेंड लाईन दिसते, ती ट्रेंड लाईन प्लॉट केलेली आहे. किंवा अगर दुसरे हे असतात जे काही प्राइस चार्टवर प्लॉट होत नाहीत, ते खाली प्लॉट होतात. आणि हे कसे बघायचे किंवा काय करायचं, याचं इंटरप्रिटेशन काय आणि हे सिग्नल कसे देतात हे आपण फ्युचरमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढंच समजून घेऊ की इंडिकेटर्स काय आहेत ते.
आता अगर बघायला गेलं तर दोन टाईपचे मेजर इंडिकेटर्स असतात. वन इज लीडिंग इंडिकेटर आणि दुसरं इज लॅगिंग इंडिकेटर. आता लीडिंग इंडिकेटर तुम्हाला काय म्हणते की ते फ्युचर पॉईंट्स म्हणजे फ्युचर इव्हेंट्स काय होणार आहेत, ट्रेंड कुठल्या साईडला आहे ते तुम्हाला दाखवते. आणि लॅगिंग इंडिकेटर्स असतात ते जे पॅटर्न्स असतात ते तुम्हाला कन्फर्म करतं की म्हणजे हा ट्रेंड आहे किंवा असं पॅटर्न आहे, साईडवेज आहे, हे सगळं तुम्हाला कन्फर्म करतं. आता ट्रेंड इंडिकेटर म्हणजे काय? ट्रेंड इंडिकेटर म्हणजे मार्केट अप होत आहे, डाऊन जा रहा आहे की साईडवेजमध्ये जातं आहे, हे सगळं तुम्हाला त्या लॅग इंडिकेटरमुळे मिळतं. हे लॅगिंग इंडिकेटर यांना काय म्हणतात? कारण ती प्राइस ॲक्शन आल्यावर त्याचा मोमेंट टर्न होते, म्हणून दॅट इज कॉल्ड लॅगिंग इंडिकेटर. आणि लीडिंग इंडिकेटर म्हणजे काय की प्राइस ॲक्शन व्हायच्या आधी म्हणजे ते डायरेक्शन यायच्या आधी आधी हा सिग्नल द्यायला लागतो, म्हणून याला लीडिंग इंडिकेटर म्हणतात. दॅट इज रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इज अ वन एक्झाम्पल. आता लीडिंग किंवा लॅगिंग इंडिकेटर असं बघायला गेलं तर त्याच्या पुढे ते फर्दर डिवाइड होतात ते तीन प्रकारामध्ये. एक आहे ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर्स, दुसरे आहेत ऑसिलेटर्स. ते ऑसिलेट होतात म्हणजे मूव्ह होतात सर्टन लाईन्सच्या मध्ये. आणि तिसरे जे इंडिकेटर्स आहेत ते मिसेलिनियस इंडिकेटर्स आहेत. आपण चार्टमध्ये पण बघू आणि इथे पण बघू म्हणजे आपल्याला थोडंसं क्लिअरिटी मिळत जाईल. एक एक इंडिकेटर्स आपण बघत जाऊ. पहिला आहे तो ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर. ठीक आहे. आता ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर म्हणजे काय की तुम्हाला जो ट्रेंड आहे, अप ट्रेंड आहे, त्या डायरेक्शनला ते मूव्ह होत जातात आणि त्या डायरेक्शनला त्यांचं अँगल असतो, त्या डायरेक्शनला ते मूव्ह होतात. आता अगर सिंपल हे सांगायला झालं तर मूव्हिंग एव्हरेजचा मी एक प्लॉट करून ठेवला आहे. तर मूव्हिंग एव्हरेज बघा, जेव्हा अप ट्रेंड असेल त्यावेळी अप ट्रेंडला सुरुवात होते, डाऊन ट्रेंड असेल तेव्हा तो डाऊन ट्रेंडला जातो. ट्रेंड इज युअर फ्रेंड. इंडिकेटर तुम्हाला इंडिकेट काय करतं की किती स्ट्रॉंग ट्रेंड आहे आणि काय डायरेक्शनला जायचं आहे. साईडवेज असेल तर थोडासा तो फ्लॅटिश जातो, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं इंडिकेटर्स मिळतं. पण आता प्रत्येक वेळी हे बरोबर आहे का? प्रत्येक वेळी तर नाही. कारण काय की जेव्हा हे मुवमेंट फास्ट होते त्यावेळी त्यांचे सिग्नल्स असतात ना ट्रेंड इंडिकेटर्सचे, ते थोडेसे डिटोरिएट व्हायला सुरुवात होतात. आणि समटाईम्स जेव्हा फ्लॅट मार्केट असते आणि हे असते त्यावेळी ते क्लिअर सिग्नल्स देत नाहीत. मूव्हिंग एव्हरेजेस किंवा हे ते फ्लॅट मार्केटमध्ये तुम्हाला बाय सेलचे सिग्नल्स कंटिन्युअसली देत राहतील आणि त्याच्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज होत नाही प्रॉपर. ह्या ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर्स इज अ लॅगिंग इंडिकेटर. तर काही फेमस आहेत ते मूव्हिंग एव्हरेजेस, डायरेक्शनल सिस्टम आहे, ऑन बॅलन्स व्हॉल्यूम आहे, ॲक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशन्स आहेत, हे सगळे ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर्स आहेत. त्याच्यानंतर ऑसिलेटर्स म्हणजे काय की दोन लाईन्स असतात आणि त्या दोन लाईन्सच्या मध्ये ती प्राइस मुवमेंट आहे ती अपडाऊन अपडाऊन होत असते, त्याला आपण ऑसिलेटर्स म्हणतो. आणि हे जे नॉर्मली आहेत ना ऑसिलेटर्स आहेत ते टर्निंग पॉईंट्स आहेत ना ते लवकर कॅच करतात. म्हणजे की ट्रेंड दुसऱ्या डायरेक्शनला जाणार आहे का किंवा फ्लॅटिश मार्केटमधून ते ट्रेंड चेंज होतो आहे का आणि डाऊन ट्रेंड किंवा अप ट्रेंड चेंज होतो आहे का ते तुम्हाला कळतं. पण जेव्हा मार्केट हे कधी कधी आपल्याला फ्लॅट सिग्नल्स देतात, जेव्हा ते मार्केट ट्रेंड करायला लागते त्यावेळी ते फ्लॅट सिग्नल्स देतात. ऑसिलेटर्स कॅन बी अ लीडिंग म्हणजे हे जे आहेत ते लीडिंग इंडिकेटर्स आहेत आणि नॉर्मली ते प्राइस ॲक्शन व्हायच्या आधी तुम्हाला ते सिग्नल द्यायला सुरुवात करतात. आता हे थोडंसं कन्फ्युजिंग तुम्हाला वाटत असेल, ट्रेंड इंडिकेटर्स मग ह्याच्यात निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत. पण एक तुम्हाला सिम्पल हे सांगतो की हे कधी पण हे जे इंडिकेटर्स आहेत ते तुम्ही एक एक इंडिकेटर्स वगैरे वापरलेत तर तुम्हाला ट्रेड कन्फर्मेशन नाही मिळणार. आपण फ्युचर व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत, वेगवेगळे इंडिकेटर्स पकडून सगळे आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे कॉम्बिनेशन्स कसं वापरायचं आणि कम्प्लीट ट्रेडिंग सिस्टम कशी वापरायची हे तुम्हाला कळेल. तर ऑसिलेटर्स आर नॉर्मली लिडिंग इंडिकेटर्स. जसं आपण बघितलं लॅगिंग इंडिकेटर्स असतात की हे ऑसिलेटर्स आहेत ते लिडिंग इंडिकेटर्स असतात. आणि त्याच्यात स्टॉकॅस्टिक आहे किंवा फोर्स इंडेक्स आहे, एल्डर रे आहे, विलियम एक्स आहे, ते तुम्हाला ट्रेंड चेंज झाला की तुम्हाला ते आधीच दाखवतात. आणि काही त्याच्यानंतर अजून एक कॅटेगरी आहे की तुम्हाला नॉर्मली ह्याच्यावर प्लॉट करून मिळत नाही. डेटा पॉईंट्स अवेलेबल असेल तर तुम्ही प्लॉट करू शकता. पण हे जे आहे ते मिसेलेनियस इंडिकेटर्स आहेत, ते तुम्हाला हे दाखवतं की टोटल मार्केट सेंटिमेंट्स काय आहेत. याला सेंटिमेंट इंडिकेटर पण म्हणतात. आणि मार्केटमध्ये करंटली सेंटिमेंटर्स काय आहेत, बुलिश आहेत, तर तुम्हाला ते पुट कॉल रेशोमध्ये तुम्हाला ॲनालिसिस करून मिळतं की किती लोक कॉल सेल करतायत म्हणजे ते बेरिश आहेत. तर ह्या सगळ्याचा अंदाजा येतो. आता तुम्हाला मी एक ऑसिलेटरचं एक्झाम्पल दाखवतो. ऑसिलेटर हे
बेसिकली जुबिलंट फूडच्या याच्यावर आपण टाकलाय. तर हा बघा, हा तर खाली ऑसिलेटर्स आहेत, हे दोन ग्रीन लाईन्स आहेत. फेमस ऑसिलेटर म्हणजे RSI. तर जेव्हा ते वरच्या लाईनला टच करतं तेव्हा ओव्हरब्रॉट असतं, वरती गेलं ओव्हरब्रॉट आलं, आणि जेव्हा खालच्या लाईनला टच करेल तेव्हा ओव्हरसोल्ड आलं. म्हणजे तुम्हाला हे सिग्नल मिळतो की आता ओव्हरसोल्ड आहे, तर आता ट्रेंड चेंज होऊ शकतो, किंवा ओव्हरब्रॉट आहे. तुम्ही बघा या वरच्या लाईनला कनेक्ट झालं, नॉर्मली 70 to 30च्या मध्ये ते ऑसिलेट होते, आणि वरच्या लाईनला टच झाले तर त्यावेळी तिथून ट्रेंड चेंज झाला. इथे पण झालं, वरच्या लाईनला थोडंसं क्रॉस झालं, पण इथे तुम्हाला सेलिंग पॉईंट आला, तुम्हाला ते कळायला लागेल. तर हे असे वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत, आणि तुम्हाला क्लिअरली हे तुम्हाला सिग्नल्स द्यायला सुरुवात करत. तुम्ही अगर खरंच इथे बघाल तर तिथे थोडा अर्ली सिग्नल्स डाऊन ट्रेंडचे द्यायला लागले, आणि इथे थोडंसं अप जरी गेलं तरी ओव्हरऑल हे थोडं अप जाऊन डाऊन ट्रेंडच द्यायला लागला आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय की इथे ओव्हरब्रॉड झाला आहे हे क्लिअर झालं, किंवा इथे ओव्हरब्रॉड झालं आहे हे तुम्हाला या इथे आणि इथे दोन्हीकडे क्लिअर झालं, आणि तुम्हाला डाऊन ट्रेंड मिळालं. तर हे सिग्नल्स तुम्हाला ऑसिलेटर्स आहेत ते बाईंग किंवा सेलिंग सिग्नल्स त्यातल्या त्यात स्ट्रॉंगली देतात. पण कुठलेही इंडिकेटर्स, हे दोन्ही तिन्ही इंडिकेटर्स आहेत ते एकत्रपणेच वापरावेत, सिंगली वापरू नये. सिंगली वापरणारे पण भरपूर आहेत, आणि त्यांना सक्सेस पण मिळतो. ट्रेडिंग सिस्टम एवढी वास्ट आहे की तुम्हाला जे सुटेबल आहे ते तुम्ही यूज करावं. पण अगर जेव्हा तुम्हाला कंप्लीट ट्रेडिंग सिस्टम पाहिजे तेव्हा आपण 10 ते 12 पॅरामीटर्समधून कन्फर्मेशन घेतो, प्राईजमधून, व्हॉल्यूममधून, आणि ते करतो. त्यावेळी तुम्हाला प्रोबॅबिलिटी ही जास्त वाढते. ट्रेडिंग इज ऑल अबाउट प्रोबॅबिलिटी गेम. आता तिसरं ते मी तुम्हाला दाखवत होतो ते मिसेलिनियस इंडिकेटर्स. आता इथे तुम्ही बघाल की इथे पुट रायटिंग वाढते. पुट रायटिंग म्हणजे या प्राईजला पुट रायटिंग वाढते, किंवा इथे कॉल रायटिंग वाढते, हे तुम्हाला इंडिकेटर्स देतं. कॉल रायटिंग वाढते आहे म्हणजे कॉल सेलर्स आहेत ते जास्ती वाढत आहेत, आणि त्याच्यामुळे इथे या ह्याला कॉल कव्हरिंग होते, लॉंग कव्हरिंग होत आहे, म्हणजे इथून बाहेर निघत आहेत. पण इथे तुम्ही बघाल तर कॉल रायटिंग वाढते. कॉल रायटिंग म्हणजे काय की सेलर्स आहेत ते कॉल राईट्स जास्ती करतायत. जेव्हा सेलर्स कॉल राईट जास्त करतात तेव्हा डाऊन ट्रेंड होते. डाऊन ट्रेंड त्यांचं एक्सपेक्टेशन असं असते की मार्केट डाऊन ट्रेंडला जाईल. डाऊन ट्रेंडला जाईल जेव्हा ते एक्सपेक्टेशन असते, आणि ओव्हरऑल सगळ्या जास्ती लोकांचं ते एक्सपेक्टेशन असते, त्यावेळी त्या डायरेक्शनला मार्केट जाते. तर हे जे मिसेलिनियस इंडिकेटर्स आहेत ते तुम्हाला अजून ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी तुम्ही वापरू शकाल. खूपसे वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत, जसं की तुम्हाला न्यू हाय लो इंडेक्स आहे, पुट कॉल रेशो आहे, बुलिश कन्सेन्सस आहेत, किंवा कमिटमेंट्स ऑफ ट्रेडर्स, हे सगळे तुम्हाला मिसेलियन्स इंडिकेटर्समध्ये कॅल्क्युलेशन येतात. आणि हे सगळे इंडिकेटर्स आणि कॉम्बिनेशन प्लस प्राईस व्हॉल्यूम वापरून आपण आपले डिसिजन्स घेऊ शकतो. तर आता इमिडिएटली आम्ही सुरुवात करणार आहोत. या वीकमध्येच आम्ही दुसरा व्हिडिओ, जो पहिला ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर्स आहेत मूव्हिंग एव्हरेजचा, तो घेऊन येऊ. स्टे कनेक्टेड, स्टे सबस्क्राईब. थँक यू व्हेरी मच.